पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। तळागाळातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणाऱ्या बंडखोर सेना पक्षाच्या पाठीशी समस्त बहुजनांनी व युवकांनी राहावे, मधुरिमा राजे छत्रपती यांचे आव्हान। बंडखोर सेना पक्षाने समाजातील तळागाळातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पक्षाच्या पाठीशी समस्त बहुजनांनी व युवकांनी उभे राहून पक्ष बळकट करावा, असे आव्हान मधुरिमा राजे छत्रपती यांनी केले। ऐतिहासिक शाहू स्मारक भवन येथे बंडखोर सेना पक्षाच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ललकार मेळाव्यात उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रूपाताई वैदंडे व कोल्हापूर सिटी क्रिमिनल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट दत्ताजीराव कवाळे हे होते। प्रारंभी महामानवांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी मधुरिमा राजे छत्रपती यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी बंडखोर सेना पक्षामध्ये नव्याने प्रवेश केलेल्या मान्यवरांचा सत्कार मधुरिमा राजे छत्रपती, रिपब्लिकन नेत्या रूपाताई वैदंडे, ॲडव्होकेट दत्ताजीराव कवाळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे म्हणाले की सध्या अन्याय, अत्याचार, बेरोजगारी व महागाईने माणूस त्रासला आहे आणि यावर आवाज उठवण्यापेक्षा प्रस्थापित पक्षसत्ता भोगण्यात मशगूल आहे। त्यामुळे जनतेसाठी सध्या कठीण काळ आहे। या कठीण काळात चळवळ जिवंत ठेवणं म्हणजे सामान्य माणसाचं अस्तित्व जिवंत असणं आणि ते अस्तित्व जिवंत ठेवण्याचं काम बंडखोर सेना पक्ष करीत आहे आणि म्हणूनच आपल्या येणाऱ्या पिढ्या सुरक्षित करण्यासाठी निरपेक्षपणे सामाजिक संघर्ष करणाऱ्या, समाजातील शेवटच्या माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या बंडखोर सेना पक्षाला बहुजन समाजाने विशेषतः युवकांनी साथ द्यावी, असे आव्हान आवळे यांनी केले। यावेळी बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रूपालीताई वायदंडे म्हणाल्या की शिवाजीराव आवळे हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेलं नेतृत्व आहे। कोरोनानंतर बदललेल्या जगण्याच्या संदर्भात महापुरुषांच्या विचारांनी पेरणी, त्यांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या नेतृत्वांची समाजाला गरज आहे। यावेळी बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी सक्षम स्वाभिमानी समाज अभियान या अभियानाची घोषणा केली। या अभियानाच्या माध्यमातून बेरोजगार युवक, महिला व आर्थिकदृष्ट्या दबलेल्या घटकाला सक्षमपणे उभे करण्यासाठी तसेच निरनिराळ्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आवळे यांनी सांगितले। जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।